घेऊ शकतो, लेण्या पण आपण दत्तक घेऊ शकतो. मला तर वाटतं प्रत्येक टीमने एक एक लेणी दत्तक घेतली पाहिजे, कारण की पुरातत्व विभागाच्या नियमानुसार आपण या ठिकाणी 5च्या नंतर येऊ शकत नाही. आपल्याला 10च्या नंतर आपण येऊ शकतो या ठिकाणी. आणि आपले धार्मिक विधी या ठिकाणी कोणतेच करू शकत नाही आपण, कारण की आपण बार बार पाहतोय आपल्या लेणी संवर्धकांना तिथे होणे ठेवण्यापासून मनाई केली जाते. का मनाई केली जाते? आपल्या दुर्लक्षामुळे. आपण वेगवेगळ्या संघटनेमध्ये विभागलेलो आहोत आणि आपल्या जेवढ्या धार्मिक संघटना आहेत त्या पण विभागलेल्या आहेत. त्यांना एकत्र करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या लेण्या असतील त्या दत्तक घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्या मालकीच्या लेण्या आहेत, म्हणजे ज्या मालकीच्या जमिनीमध्ये आहेत त्या आपण विकत घेऊ शकतो. त्या लेण्या आपण एक प्रयत्न करतो सध्या एलघोळ लेणीचा. एलघोळ नावाची लेणी आहे. त्या एलघोळ लेणीच्या आसपास आपण 4 एकरचा आम्ही मध्ये प्रयत्न केलेला होता, परंतु त्या 7-12मध्ये वेगळ्यांचीच नावं असल्यामुळे तो प्रयत्न यशस्वी झाला. परंतु आता भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ही लेणी आपण नक्कीच आपण ती सर्वांसाठी असणार आहे, एका कोणत्या टीमसाठी नसणार आहे. आणि तिथं लवकरच आपण येत्या काळामध्ये 15 फुटांची भगवान बुद्धांची मूर्ती देखील बसवत आहोत. आम्ही देशभरामध्ये 10 ठिकाणं अशी ठेवलेली आहेत, म्हणजे नजरमध्ये ठेवलेली आहेत. ती 10 ठिकाणे येत्या काळामध्ये सम्राट अशोकाने निर्माण केलेला स्तूप देखील आहे, तो पण 4 एकरमध्ये आहे. तो पण आपल्या टीमकडे असेल. ते पण आम्ही एका संघटनेला सांगितलेलं आहे आणि ती जागा पण देखील ते लवकरच घेत आहे. आणि अशाच प्रयत्न आपण प्रत्येकाने आपण पहिली गोष्ट तर लेणी तर आपण दत्तक माहिती विकत घेणार आहोत, की आपल्या असणार आहे. परंतु आपल्या सर्वांना एक विनंती आहे, आपल्या सर्व धार्मिक संघटना असतील त्याच्यामध्ये वादविवाद आहेत, परंतु ते वादविवाद विसरून साईडला करून आपण कुठंतरी मोठं म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि तरच आपण या लेण्यांचं संवर्धन करू शकतो. कारण की सगळे गटागटामध्ये विभागले. असा प्रयत्न करतो की एकजूट लेणी कोणत्याने लेणी दत्तक घेईल, परंतु दुसरी टीम तिथे विरोध करेल. तसं न करता एकजूट टीमने कोंढाणे लेणी दत्तक घेतली पाहिजे, दुसऱ्या टीमने दुसरी लेणी दत्तक घेतली पाहिजे. प्रत्येक लेणी संघटनेकडे 5-6 लेण्या असल्या पाहिजे. म्हणजे धार्मिक संघटना आहेत आपल्या जे कोणी त्यांनी देखील आपल्या टीममध्ये सुरू होतो. आता मग आपण महापुरुष द्याल असं आम्ही सुरू होतो, त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न. मुक्त केल्यानंतर ताब्यात कोणाच्या देणार, कोणत्या संघटनेच्या ताब्यात देणार, आपण एक आहेत का सध्या तरी. त्याच्यासाठी आपली एकी करणे काळाची गरज आहे आणि खरंच आपण एकत्र आलं पाहिजे. कारण की आम्ही पाहतो बिहारमध्ये ब्राह्मण असतील, राजपूत असतील, ते बुद्ध धर्माकडे जास्त बोलत आहेत, जास्त आकर्षित झालेले आहेत आणि लाखोंच्या संख्येने ते बुद्ध धर्माकडे येत आहेत. आपल्याकडे पाहून पण आपण 1956 साली बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि इतर समाजाकडे आपण सारखंच बोलतो. आपण इतर समाजाला जर आपल्या धर्मामध्ये जर आणायचं असेल तर त्यांना प्रेमाने आणायला लागेल. आपल्याला 22 पद्धतीने तिथं चालणार नाही. जे बुद्ध धर्मामध्ये जे चांगले गुण दिलेले आहेत तेच त्यांना पटवून सांगायला लागतील. जे बुद्धांचे विचार आहेत ते त्यांना पटवून सांगायला लागतील. त्यांना ते विचार कळवल्यानंतर बुद्ध कळतील आणि ते आकर्षित येतील. कारण की आपल्याकडे पाहूनच ते बुद्ध धर्माची दीक्षा घेणार आहेत आणि आपल्या आचरण पाहूनच येतील ना ते. जर आपण आपलं आचरण चांगलं ठेवलं तर येतील. भविष्यात त्या बुद्ध धर्माला खूप चांगले दिवस येणार आहेत आणि देशामध्ये देतो आणि आम्ही विदेशामध्ये देखील काम करू शकतो. त्यामुळे गुजरातमध्ये देखील आपण 7 ते 8 बुद्ध लेणी आणि स्तूप दत्तक घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आणि आता आम्ही गेलो होतो नेपाळमध्ये तर खूप सल्ला घेतला. तिथे देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे. ते बरेच स्थळ आणि जम्मूमध्ये तिथे आहोत. ते भगवानचा वारसा आहे, परंतु आपण पण सरळ ठेवू शकतो. आणि बौद्धासाठी बुद्ध धर्म आहे. बुद्धांचा धर्म सगळ्या मानवजातीसाठी आहे. तो सीमित नाही, मानवजातीसाठी आहे, प्राण्यांसाठी आहे, सगळ्यांसाठी बुद्धांचा धर्म आहे. त्यामुळे आपण हिंदूतून आपल्या वैयक्तिक जे वाद आणि आपल्या इतर धर्मांमध्ये ते निर्माण न करता सगळ्यांना एकत्र कसं करता येईल त्याविषयी आपण चांगला प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या सर्वांनी आणि एक विनंती आपल्या सर्वांना
की आपण पहिलं विहारात जा, विहारांमध्ये गेल्यानंतर लेण्यांमध्ये नक्कीच यायला आपण या निमित्त या दिवशी आल्यामुळे आपल्या सर्वांचं आम्ही दोन्ही टीमच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. जय धन्यवाद सर.